नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आब्बा चिडूनच राहुलला बोलतात की बाप्पाच्या नावाखाली खोटं बोलू नकोस. अरे तुझ्यासारख्या खोटारड्याची लायकी नाही बाप्पाच्या सावलीला उभी राहायची. राहुल आब्बाला बोलतात की आब्बा, मी खरंच सांगते, माझ्या मनात असलं काहीच नव्हतं. तेव्हा अद्वैत राहुलला बोलतो की मग माझा आवाज ऐकला दचकलास का? तेव्हा राहुल जरा गोंधळूनच बोलतो की अरे दादा, म्हणजे मी सांगितलं ना, तुम्हा सगळ्यांना माझा त्रास होणार इथे आल्याचा, म्हणून मी दर्शन घेऊन लगेच निघणार होतो. तितक्यात तू बघितलं आणि अचानक लाईट्स लागले म्हणून दचकायला झालं. दादा, मी खरंच सांगतोय रे, माझ्या मनात एवढंच होतं, मी निघून जाणार होतो खरंच. अद्वैत विचारतोय की एवढंच होतं ना? सरोज सुद्धा रागावूनच बोलते की एवढंच नसणार आहे, काहीतरी कारण असेल, तेव्हा तो घरात आला असणार. रोहिणी मनात बोलते की मूर्ख मुलगा दरवेळी फसतो, एक दिवस मला सुद्धा फसवेल. रोहिणी रडूनच बोलते की राहुल का त्रास देतो आम्हाला? माझा जीव घेऊनच शांत बसणार आहेस का? अरे होतास ना घराबाहेर, मग कशाला आला आहेस? सरोज तिच्या जवळ जाते. रोहिणी सरोजला बोलते की सरोज वहिनी, तू याला आताच्या आता घराबाहेर काढ, याला पाठव इथून लगेच, आणि रडण्याचं नाटक करते. सरोज बोलते की रोहिणी, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, शांत हो. सरोज राहुलला म्हणते की बघितलं, तुझ्या आईला सुद्धा नको आहेस तू इथे, इथे कोणालाच नको आहेस, चालता हो घरातनं. रोहिणी पण लगेच बोलते की चल निघ. तेव्हा राहुल जायला निघतो. अद्वैत बोलतो की शूज तरी घाल. राहुल शूज घालून जायला निघतो. अद्वैत राहुलचा हात पकडतो आणि बोलतो की तू 100% हिरे चोरी करायला आला होता. तुझ्या म्हणण्यानुसार बाप्पाच्या दर्शनाला आला होतास ना, मग तुझं डोकं बाप्पाच्या पायाशी का नव्हतं? तुझे हात जोडलेले का नव्हते? तुझे हात बाप्पाच्या मूर्तीच्या मागे काय करत होते? आणि सगळ्यात महत्वाचं, आधी शूज का नाही काढले? सगळ्या समोर आल्यानंतर का शूज काढले? आब्बा, मला 100% खात्री आहे, राहुल हिऱ्यांचा हार चोरी करायला आला होता. तेव्हा राहुल खोटं बोलतो की नाही रे दादा. आबा त्याला काठीने बदडूनच बाहेर काढतात आणि बोलतात की आता परत या घराची पायरी चढायची नाही. तेव्हा रोहिणी मुद्दामूनच आबाला बोलते की डॅड, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, गेला ना तो, शांत व्हा. तेव्हा अद्वैत मनात विचार करतो की कला असती तर तिने काय केलं असतं? तिने ताबडतोब राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. यस, मीही तेच करायला हवा. आणि अद्वैत आबाला बोलतो की आपण ताबडतोब ऍक्शन घ्यायला हवी. राहुल चुका करतच राहणार आणि आपण कायम त्याला सहन करत राहायच्या, हे कधीपर्यंत चालणार आहे आबा? मला असं वाटतं आताच त्याला चांगला दणका द्यायला हवा. आबा, मला असं वाटतं आपण पोलिसांना रिक्वेस्ट करायला हवी, राहुलची बेल कॅन्सल करा आणि त्याला ताबडतोब पोलीस कस्टडीत घ्या. उद्या या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावतो. यावर आबाही हो बोलतात, पण रोहिणी मनात बोलते की आता हा माझ्या मुलाला पोलिसात देणार का? तर दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी सर्वजण विसर्जनाची तयारी करत असतात. सगळ्यांची लगबग चालू असते. रजनी अनामिकाला बोलते की अनामिका, बाहेर ड्रम आहे, तो सजवला का? आपण अंगणात विसर्जन करतो ना, मग त्या पाण्यात अत्तर घालून सुगंधी कर आणि गुलाबाच्या पाकळ्या पण घाल. अनामिका म्हणते की ठीक आहे, मी करते, आणि तिथून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत आपल्या रूम मध्ये असतो आणि त्याला कलाची खूप आठवण येते आणि मनातच म्हणतो की ही करे किती वाट बघायला लावणार आहे, कधी येणार आहे, तू कधी ऐकणार मी तुझी वायफळ बडबड आणि माझ्यावरती दादागिरी. तर दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी राहुलशी फोनवरती बोलत असते की गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. राहुल, अद्वैत तुला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणतोय. तेव्हा राहुल बोलतो की अगं, तो मम्मा जास्त शहाणा झालाय, त्या कलाच्या सहवासात राहू, त्याचा शहाणपणा खूप वाढलाय. रोहिणी बोलते की मी सुद्धा ठरवलं, मी अशी गप्प बसणार नाही. राहुल बोलतो की ए मम्मा, आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. तेव्हा रोहिणी बोलते की मी सुद्धा विडा उचलते, त्या अद्वैतचं तोंड गप्प केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, आणि फोन ठेवून देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आब्बा अद्वैतला विचारतो की कसला एवढा विचार करतोय? तेव्हा अद्वैत बोलतो की आब्बा, एक प्रश्न पडला आहे, त्या विचारात होतो. तेव्हा आब्बा बोलतात की विचार की, बिंदास विचार, जे काय मनात आहे तो सर्व विचार.
तो स्वतःबद्दल न सांगता मित्राबद्दल सांगतो की त्याला एका व्यक्तीची सतत आठवण येते. आता माझ्या मित्राला त्या व्यक्तीची सवय असेल म्हणूनच आठवण येत असेल ना, म्हणजे ते एकत्र राहायचे म्हणूनच असं होणार ना, यामध्ये दुसरा तिसरा अर्थ असण्याचं कारणच नाही आहे. आबा म्हणतात की त्या व्यक्तीची सवय लागणं यामध्ये सगळं आलं. तेव्हा अद्वैत विचारतो की सगळं म्हणजे? आबा म्हणतात की दुसरा तिसरा अर्थ असायची गरजच नाही. आठवण येणं, ओढ लागणं यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे तुझ्या मित्राच्या प्रश्नाचं. अद्वैत विचारतो की उत्तर काय आहे आबा? तुम्ही विस्ताराने सांगाल का? तेव्हा आबा त्याला सांगतात की माझं आणि शारदाचं लग्न झालं तेव्हा लग्न ठरवताना आम्ही एकमेकांचा चेहरा नीट बघितला नव्हता. तेव्हा मी विचार केला की लग्नाच्या वेळेस मी तिला नीट बघायचा, पण कसलं काय, लग्नाच्या गडबडीत सगळं राहून गेलं. मग अंतरपाठ बाजूला झाला. तेव्हा बघता येईल म्हटलं तर त्या मुंडावळ्या, हार, तुरे, फुलं त्यामध्ये पण ते राहून गेलं. लग्न झालं, आम्ही घरी आलो तेव्हा मी तिला पहिल्यांदा नीट पाहिलं. आता सुरुवातीला कसं बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय विचारावं याची जाणीवच नव्हती. सुरुवातीला कसं कसं झालं, पण नंतर आमचं भांडणं व्हायला लागली. ती व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळी आहे तेव्हा जाणवलं. अरे एवढंच काय, कधी कधी नकोशी वाटायला लागली होती मला शारदा. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय? यावर आबा बोलतात की नवरा बायकोची भांडणं असतात ना, तसं प्रेमही असतं. हे खरं आहे. तिला सहवास, आपलेपणा, तिने माझी घेतलेली काळजी, माझ्या अडचणीतल्या काळात दिलेली साथ, प्रत्येक सुख दुःखामध्ये ती माझ्या सोबत होती. या सगळ्यामध्ये आमचं नातं फुलत गेलं. तेव्हा अद्वैत आबाचं बोलणं ऐकत असतो आणि आबाचं बोलणं पटतं. आबा बोलतात की पण आता शारदा गेली तर माझं मन मानायला तयार नाही आणि तिचा विचार करून दुःखी होतात. तेव्हा आबा अद्वैतला बोलतात की सवय लागणं ही सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट असते आणि हसूनच बोलतात की सांग तुझ्या मित्राला. तेव्हा अद्वैत गोंधळूनच हो म्हणतो. तेव्हा तिथे सोहम सर्वांना आवाज देतो आणि बोलतो की नवीन कामाची सुरुवात होणार आहे. मी शॉपिंग केली. तेव्हा अद्वैतला दाखवतो की दादा बघ, तुझ्यासारखं शर्ट आहे. तेव्हा अद्वैत सुद्धा शर्ट बघतो आणि रजनीला सुद्धा शर्ट दाखवतो. अनामिका सुद्धा गणपतीच्या पाया पडते, प्रसाद घेऊन येते आणि सोहमला भरवते आणि बोलते की आता खूप चांगलं होईल. आबा मनात विचार करतात की अद्वैत मान्य जरी करत नसला तरी पण त्याला प्रेमाची जाणीव होते आणि सोहम सुद्धा त्याच्या आयुष्यात पुढे जातो. घरातलं वातावरण बाप्पाच्या येण्याने बदलायला लागले. ही खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा सोहम आबाच्या पाया पडतो आणि अद्वैतला सुद्धा प्रसाद देतो. तेव्हा इथे अनामिका मनात बोलते की हा जर खूप फोर्सने काम करायला लागला तर माझा प्लॅन सक्सेस होणार नाही. मला काहीतरी करावं लागणार. दुसरीकडे आपण पाहतो की इथे अद्वैतला आबाचं सगळं बोलणं आठवतं आणि अद्वैतला लग्नातलं आणि कलाला बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण त्याला आठवतं. तेव्हा अद्वैत बोलतो की सवय होणे म्हणजे जोडीदाराला आपलंसं करणं आणि मनात खूप खुश होतो. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.